दर्शको नमस्कार. राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत सध्या आहेत शहर उत्तरचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते महेश कोटे, सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांनी आजच ईव्हीएम मशीन त्या संदर्भात माहिती जी आहे ती अण्णा देणार आहेत. अण्णा, नेमका काय प्रकार झालेला आहे आणि काय सांगा? ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला हे 100% सत्य आहे. फक्त ते सिद्ध करणं तेवढं सोपं नाही, ते आम्हाला माहिती आहे. पण काही गोष्टी जर समोर आलेल्या आहेत. इलेक्शन अधिकाऱ्यांनी, कमिशननी ह्याच्यात फार मोठी पार्सलिटी केलेली आहे. इलेक्शनचा फॉर्म भरण्याचं डिपॉझिट जे आहे ते 10,000 रुपये असताना एक बूथ चेकिंगला त्यांनी 47,200 रुपये घेतलेले आहेत. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येते की लोकांनी चेकिंग मागू नये, आणि मागितल्यावर सुद्धा जे ॲक्च्युअल झालेलं मतदान आहे ते त्यांनी चेकिंग करणार नाही. ते ट्रायल जे असतं ना सुरुवातीला, तसं फक्त 10 वोटिंग टाकणार आणि ते 10 वोट बरोबर पडले का नाही ते पक्षाला, हेच फक्त त्याचं ट्रायल घेणार आहे. म्हणजे ह्याच्यातच 100% चिटिंग आहे. ही चिटिंग आहे. जर ह्याच्या आधीच्या निवडणुका तुम्ही जर बघितल्या, बॅलेट पेपरवर असताना जर एखाद्याने जर रिचेकिंग मागितली तर पूर्ण बूथची रिचेकिंग दिली जात होती. मग आता का दिली जात नाही? अशा संशयास्पद इलेक्शन कमिशनला वागण्याची गरज काय? एकीकडे कोर्टाने व्हीव्हीपॅट कंपल्सरी केलं आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करून द्या, लोकांचं समाधान करा असं सांगितलं असताना त्यांनी व्हीव्हीपॅटचं पूर्ण चेकिंग करत नाहीत. म्हणजे हे सुद्धा एक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही कोर्टाला निदर्शनास आणणार आहोत की अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. ज्या बीडी घरकुलमध्ये आज 40 बूथ आहेत, त्या 40 बूथचं जर तुम्ही बघितलं तर सगळ्या भागातली कामं ए पासून झेड पर्यंत मी केलेली आहेत. पाणी असेल, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, त्या मुलांना शैक्षणिक शाळा असेल, हॉस्पिटल असेल किंवा पोलीस चौकी सुद्धा आणण्याचं असेल, हे सगळे कामं मी त्या ठिकाणी केलेले आहेत. असं असताना तिथले लोक माझ्या का विरोधात असतील ह्याचा काय अर्थ समजत नाही. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठीक आहे, त्यांचा पैशाचा वाटप होत होता, पण मला वाटलं नाही की एवढा पैशाचा वाटप त्याचा परिणाम याच्यावर होईल. आणि त्याने जरी लाडकी बहीणचं नाव पुढं करत असले तर लाडकी बहीण ही टोटल फेल गेलेली आहे. कारण लोकांच्या त्याच वेळी लक्षात आलेलं आहे की महागाई त्याच्यापेक्षा दसपटीने वाढवलेली आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण चालली नाही. लाडकी बहीणचं नाव पुढं करून त्यांनी व्हीव्हीएम मध्ये घोटाळा केलेला हे सिद्ध होत आहे. आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकेच्या निवडणुका जर व्हीव्हीपॅटवर असेल तर मी तर सुद्धा कुठली निवडणूक लढवणार नाही. मी ईव्हीएम मशीनवर राजकारणापासून अलिप्त राहायचं ठरवलेलं आहे. राजकारणापासून आलिप्त राहणार. हा.